लागणार नाही, धक्का लागणार नाही असं म्हणत बॅकडोर एंट्रीनं जे आहे प्रयत्न करता येतात, पण त्याच्यामुळे तुम्ही 50% मध्ये जे तुमची संधी होती ती तुम्ही गमावून बसता, हे सुद्धा तुम्हाला लक्षात येणार नाही. अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. जात ही जन्माने येते, ते एखाद्याच्या शपथपत्राने येते का, किंवा एखाद्याच्या अफिडेव्हिटने येते जात बदलता येते? जात मुळात जन्मानं माणसाला मिळत असते. म्हणून असं जर कोणी म्हणत असेल की आम्ही 100 रुपयाचं पत्र देऊ किंवा असंच पत्र देऊ आणि आमची जात झाली, अजिबात हे होणार नाही. कायद्याच्या विरुद्ध होईल. आणि पुढे सगळे जर असे नियम सगळ्यांनाच लावायचे असं जर म्हटलं, दलित आदिवासी यांना सुद्धा मग काय होईल? दलितांमध्ये पण कोणी घुसतील, आदिवासीमध्ये सुद्धा कोणी घुसतील. कारण तूर्त तुम्ही घाईघाईने जे वाचलं त्याच्यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये हे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी या सगळ्यांना ते लागू आहे. मग मला दलित समाजाच्या नेत्यांना सुद्धा, आदिवासी समाजाच्या नेत्यांना सुद्धा विचारायचं आहे की याचा काय पुढे काय होणार. अलीकडेच मला माहिती आहे की एक भांडण असं चालूच आहे की खोटी सर्टिफिकेट घेऊन आदिवासी समाजाची मध्ये नोकऱ्या घेतल्या, पण सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याच्यावर निर्णय दिला त्या सगळ्यांना काढा जे खोटे आहेत आणि त्यांना त्याच्यावर भरपाई करा. तो प्रश्न अजून सरकार सोडवता नाट्य नव्हते. आता याच्या पुढे अशा रीतीने आदिवासीला सुद्धा लागू होणार का, दलितांना सुद्धा लागू होणार का? म्हणजे सगळं कोणी पण या एक अफिडेव्हिट करा, एक पत्र द्या, काहीतरी झालं. मला वाटतं हे सगळं जे आहे ओबीसीवर अन्याय केला जातोय, मराठांना फसवलं जात आहे, याचा अभ्यास आपल्या सगळ्यांना करावा लागेल. सरसकट गुन्हे मागे घ्या. ज्यांची घरं दारं जाळली त्यांच्यावरती गुन्हे मागे घ्या. ज्या पोलिसांवर हल्ले केले, जखमी आहेत, त्यांचे गुन्हे असेल मागे घ्या. हा नियम सगळ्यांनाच उद्या लागू होईल. कुणी अशा मागण्यांसाठी जर पोलिसांना मारलं, कोणाची घरं जाळली आंदोलन म्हणून, गुन्हे मागे घ्या. सरकारी भरती करायची नाही इतरांची, त्यांच्यासाठी वेगळं ठेवायचं. पण किती ठेवायचं त्यांच्यासाठी, ते प्रमाण किती ठेवायचं? क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे ते न्यायालयामध्ये आहे, तोपर्यंत मराठा समाजातील सगळ्यांना 100% शिक्षण मोफत द्या. का बरं मराठा समाज दलित, आदिवासी, ओपन सगळ्यांनाच द्या ना, सगळ्यांनाच द्या. ब्राह्मण समाजाला सुद्धा द्या, सगळ्यांनाच द्या. फक्त एकालाच द्या कशासाठी? या संदर्भामध्ये मी उद्या 5 वाजता B6 सिद्धगड हे जे माझं सरकारी निवासस्थान आहे त्या ठिकाणी या संदर्भातील ते ओबीसी असतील, दलित आदिवासींना सुद्धा त्यांचे स्वर नेते येऊ शकतात. पण विशेषतः ओबीसी नेते ते कुठल्याही पक्षाचे असतील किंवा पक्षाचे नसतील, कुठल्या संघटनेचे असतील किंवा नसतील, त्यांनी कृपया पक्षाचा इतर संघटनेचा अभिनिवेश सोडून या कामासाठी कृपया ज्या
वाजता B6 सिद्धगड बंगला जो आहे त्याच्यावर यावं, आपण चर्चा करूया. त्याच्यामध्ये कुठल्याही पक्षाला कमी लेखण्याचा, जास्त लेखण्याचा असा प्रयत्न नाही. केवळ ओबीसी आणि ओबीसी या विषयावर आणि ह्या सगळे जे काही चाललेलं आहे याच्यावर पुढची काय कारवाई आपण करायची, काय स्टेप्स घ्यायचे आहे, काय वकिलांशी आम्ही अजूनही चर्चा करणार आहोत. आणि त्या संदर्भामध्ये मग आम्ही जो आहे उद्या एकत्रित बसून पुढचा निर्णय घेऊ. या संदर्भात कोर्टात लढाई लढण्याची काय आपली तयारी आहे? ज्या वेळेला हरकती वगैरे आपण देऊ त्याच्यानंतर सुद्धा अशा प्रकारचं जर काही नोटिफिकेशन जर झालं, हे हा ड्राफ्ट आहे, अध्यादेश तर नाहीच, हा नोटिफिकेशनचा एक मसुदा आहे. अध्यादेश या कसला अध्यादेश? हा अध्यादेश नाही, हा नोटिफिकेशनचा एक मसुदा आहे. तो मसुदा 16 तारखेपर्यंत आपण सगळ्यांनी, बरोबर आहे की चूक आहे, जे काय म्हणायचं तुम्हाला चुकीचं असेल, ऑब्जेक्शन विशेषतः त्याच्यावर घेता येणार. त्याच्यानंतर मग शासन ठरवलं, ते जर ठरलं त्याच्यानंतर मग पुढचा काय तोपर्यंत. पण ज्या पद्धतीचं हे सगळं आंदोलन उभं राहिलं आणि तुम्ही जसं म्हणलात की शपथविधीच्या वेळेला आपण अशा पद्धतीची शपथ घेत असतो की कोणालाही फेवर केलं जाणार नाही, काही नाही, मग आपली याच्याबद्दल नाराजी आहे का की मुख्यमंत्र्यांनी किंवा सरकारने ज्या पद्धतीनं घाईघाई? आमची नाराजगी जी आहे, मी आत्ताच काय माझ्या रॅलीज मध्ये सुद्धा मी बोलून दाखवतो, अशा रीतीने कुणाचे ठीक आहे, उद्या आणखीन कोणतरी असे लाखो लोक घेऊन येते, मग आपण कायदे बदलणार का? उद्या लाखो लोक घेऊन येते, सिंग आम्हाला दलितांमध्येच करा, आम्हाला आदिवासींमध्येच आपण करणार. हे सगळं जे झालेलं आहे, मराठा समाजातील सुद्धा जे विचारवंत आहेत, जे नेते आहेत, त्यांनी या सगळ्या गोष्टीचा विचार करावा की आपण आरक्षणाच्या बाबतीमध्ये एका समुद्रात पोहत होतो. हे मराठे सगळे मराठा समाज म्हणजे 50% तो आता एका विहिरीमध्ये 17% बरोबर पोहण्यासाठी धन्यवाद. आगामी निवडणुकीमध्ये संघटनेला फायदा होईल असं बाबूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगेंना सरकारचा अध्यादेश दिलाय, ज्यामध्ये मनोज जरांगे यांनी विविध मागण्या केल्या होत्या. त्या मागण्या सरकारकडून पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत या सगळ्यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे आणि काही मुद्द्यांवरती त्यांनी आक्षेपही नोंदवलेला आहे. सरसकट गुन्हे मागे घ्या अशा प्रकारची मागणी मनोज जरांगे यांनी केली होती आणि ह्या मागणीवर छगन भुजबळ यांनी आक्षेप घेतलेला आहे. सरसकट गुन्हे मागे कशासाठी असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केलेला आहे. नेत्यांची घरं जाळण्यात आले, पोलिसांवर हल्ले करण्यात आलेले आहेत, पोलिसांना मारले, त्या गुन्ह्याचं काय असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केलाय. त्यामुळे सरसकट गुन्हे मागे कशासाठी घ्यायचे असं भुजबळ म्हणालेले आहेत. तसंच जात जन्माने येते, शपथपत्र देऊ नाही असंही भुजबळ म्हणालेले आहेत. उद्या कोणीही येईल, शपथपत्र देणार आणि आरक्षण मिळवणार असाही प्रयत्न होईल असंही छगन भुजबळ यावेळी म्हणाले. हा अध्यादेश नाही तर फक्त मसुदा आहे असं भुजबळ म्हणालेले आहेत. सरकारकडून अध्यादेश जरांगेंकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे, त्यावर छगन भुजबळ यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. मराठे 17% आरक्षणात येतील आणि सगळे सोयरे हा कायद्याच्या कसोटीत टिकणार नाही असंही भुजबळ म्हणालेले आहेत. ओबीसींकडून उद्या लाखोंच्या संख्येने हरकती येणार असंही भुजबळ यांनी सांगितलेलं आहे. गेल्या अनेक काळापासून मनोज जरांगे हे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी लढत होते आणि अखेर त्यांच्या लढ्याला यश मिळालेलं आहे. दरम्यान